नमस्कार मुलांनो, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. तर आज आपण इयत्ता 7व्या वर्गातील आपले जे युनिट नंबर 3 आहे, त्याच्या आपण नवीन चॅप्टरला काय करत आहोत, सुरुवात करत आहोत. तर बघा आपलं जे युनिट आहे 3 युनिट आहे आणि त्याचा त्याचा आज काय अभ्यासणार आहोत आपण 3.5 द रेड हेडेड लीग ही जी स्टोरी आहे ती आपण म्हणजे अभ्यासणार आहोत. तर बघा द रेड हेडेड लीग म्हणजे काय? द रेड हेड म्हणजे काय? जे डोक्यावरचे जे लाल केस असतात आणि लीग म्हणजे संघटना. तर या स्टोरीमध्ये काय दिलेलं आहे आपल्याला एक शर्लॉक होम्सची स्टोरी दिलेली आहे. जे ब्रिटिश ऑर्थर होते काय त्यांचं नाव कोनन डॉयल त्यांनी ही स्टोरी लिहिलेली आहे आणि शर्लॉक होम्स त्यांचं मेन कॅरेक्टर आहे. तर आपल्याला ही जी स्टोरी आहे तर ती अभ्यासायची आहे, की जी मेन म्हणजे शर्लॉक होम्स कसे ते डिटेक्टिव्ह होते, कसे शोध लावायचे आणि ही खूप फेमस अशी नॉव्हेल आहे. आपण वाचली असेल, त्याच्यावर मूव्हीज वगैरे सुद्धा बनलेल्या आहेत. तर शर्लॉक होम्सच्या तुम्ही मूव्ही पण बघितलेल्या असेल. तर हे कादंबरीमधलं एक कोनान यांनी लिहिलेलं काय आहे, एक खूप मजेशीर आणि खूप असं क्युरियस म्हणजे उत्सुकता वाढवणारं असं जे एक कॅरेक्टर आहे. तर ते कॅरेक्टर काय आहे आपल्याला इथे अभ्यासायला इथे आहे. यानंतर आपण गेमद्वारे काय करूया म्हणजे प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करूया. गेमद्वारे सॉल्व्ह केलं तर आपल्या लक्षात सुद्धा राहतं आणि आपल्याला मज्जा सुद्धा येते. तर बघा आता इथे 5 प्रकारचे गेम आहेत. तर आपण कुठला गेम निवडूया? आपण हा कारवाला गेम निवडूया आणि आपण या गेमच्याद्वारे काय करूया? प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह करूया. तर बघा इथे रेड, ग्रीन, ब्लू आणि येलो रंगाच्या कीज आहेत म्हणजे चाब्या आहेत आणि त्याच रंगाचे ऑप्शन सुद्धा आहेत. जर आपलं योग्य उत्तर बरोबर असेल आणि त्या रंगाची की प्रेस केली तर काय होईल? आपली गाडी स्टार्ट होईल आणि ही जी ब्रिज आहे ते क्रॉस करेल. आपण चुकीचं उत्तर दिलं तर काय गाडी येऊन इथे कॉर्नरला धडकेल म्हणजे ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत. तर आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे आणि गाडीला काय करायचं आहे? आपल्याला ड्रायव्हिंग करून ती ब्रिज पार करायचं आहे. तर बघा इथे काय दिलेलं आहे? पहिला प्रश्न द बँक हॅड बॉरोड अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ म्हणजे ती बँक जी आहे, लंडनची जी बँक आहे, त्यांनी बॉरोड म्हणजे त्यांनी उधार घेतले होते अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ म्हणजे जी बँक होती लंडनची बँक होती त्यांनी खूप मोठ्या क्वांटिटीमध्ये बँकेतून कर्ज घेतलेला होता म्हणजे अ, खूप मोठ्या क्वांटिटीत गोल्ड त्यांनी उधार घेतलं होतं, बॉरोड केलं होतं. तर ती कुठली बँक आहे? द बँक ऑफ इंडिया आहे का? इंडियातली बँक आहे का? की द बँक ऑफ फ्रान्स आहे, फ्रान्समधली होती. द बँक ऑफ इंग्लंड आहे की द बँक ऑफ जापान आहे. द बँक हॅड बॉरोड अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ कुठल्या बँकेतून घेतलं होतं त्यांनी? तर काय आहे मुलांना कुठल्या ह्याच्यातून घेतलेलं? बँक ऑफ फ्रान्स. या बँकेतून त्यांनी खूप मोठं जे गोल्ड आहे ते बॉरोड केलं होतं, उधार घेतलं होतं. म्हणून आपण ती ब्लू रंगाची की प्रेस केली आणि आपलं उत्तर काय आहे? अगदी बरोबर आहे. आता बघूया आपण जो नेक्स्ट क्वेश्चन आहे ते वाचूया. बॉक्सेस इन द सेलर वर फुल ऑफ. आता बॉक्सेस इन द सेलर जे तळघरातले जे आहे सेलर म्हणजे तळगृह तळघर त्याच्यातले जे बॉक्सेस होते ते फुल ऑफ कशाने भरलेले होते? गोल्डनी भरलेले होते, प्लॅटिनियमनी भरलेले होते, सिल्वर की ब्रॉन्झनी भरलेले होते. तर फुल ऑफ काय होतं ते? फुल ऑफ गोल्ड. म्हणून आपण ही रेड रंगाची की आहे ती काय करूया? प्रेस करूया आणि आपलं उत्तर बघा अगदी बरोबर आहे. आता तिसरा प्रश्न बघा. हाऊ डिड मिस्टर विल्सन वर्क? म्हणजे वर्क म्हणजे जे काम करायचे ऑफिसमध्ये ते कसे करायचे? डिलिजेंटली म्हणजे मेहनतीने करायचे, स्मार्टली हुशारकीने करायचे, लेझिली आळसपणाने करायचे की क्लमझिली करायचे असंच. तर कशाप्रकारे काम करायचे मुलांनो? क्लमझिली म्हणजे असंच कसंही करायचं वगैरे असं. तर हाऊ डिड द मिस्टर विल्सन वर्क? तर काय करायचे ते डिलिजेंटली म्हणजे खूप मनापासून आणि मेहनतीने ते काम करायचे. म्हणून आपण ही रेड रंगाची की आहे ती प्रेस केली आहे. आता चौथा प्रश्न आहे. व्हॉट वर्क डिड मिस्टर विल्सन्स डू? मिस्टर विल्सन कुठलं काम करायचे वगैरे बरं? बरं रीड द डेली न्यूजपेपर रोज न्यूजपेपर वाचण्याचं काम होतं का? क्लीन द ऑफिस ऑफिस साफ-सफाईचं काम होतं का त्यांना? मग आहे प्लेड विथ द बॉयज मुलांशी खेळायचे का ते? मग आहे कॉपीड आउट द एन्सायक्लोपीडिया की जो एन्सायक्लोपीडिया आहे म्हणजे जो ज्ञानकोश आहे, विश्वकोश आहे, त्याच्यातले अल्फाबेटिकली जे A to Z शब्द असतात की ते लिहून काढायचे. तर काय वाचलं होतं की मिस्टर
विल्सन यांना अगदी सोपं काम मिळालं होतं, की जे एन्सायक्लोपीडिया आहे त्याचं ते म्हणजे ए टू झेड पर्यंत जे अक्षरं असतात आपले अल्फाबेटिक त्याच्या क्रमानुसार त्यांना काय करायचे होतं, ते म्हणजे त्याचं ते शब्द लिहायचे होते आणि त्याचे अर्थ लिहायचे होते. मग काय कॉपीड आउट द एन्सायक्लोपीडिया म्हणजे कॉपी करायचं होतं ते एन्सायक्लोपीडिया जसंचं तसं. म्हणून आपलं उत्तर हे कॉपीड आउट द एन्सायक्लोपीडिया हे बरोबर आहे. म्हणून आपण हे येलो रंगाने दिलेलं आहे. तर आपण येलो रंगाची की प्रेस केलेली आहे आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता बघा 5वा व्हेन डिड द होल बिझनेस कम टू ॲन एंड? बघा व्हेन डिड द होल बिझनेस कम टू ॲन एंड? म्हणजे त्यांचा जे बिझनेस होतो तर ते केव्हा त्यांचं ते बंद झालं वगैरे, कधी बंद झालं? आफ्टर 2 वीक्स म्हणजे काम चालू केल्यानंतर 2 आठवड्यात झालं का? इमिडिएटली आफ्टर इट स्टार्टेड म्हणजे जसं सुरुवात केली तसंच बंद पडलं का? आफ्टर 8 वीक्स म्हणजे 8 आठवड्यानंतर की आफ्टर 3 वीक्स की 3 आठवड्यानंतर? तर व्हेन डिड द होल बिझनेस कम आउट अँड एंड म्हणजे कधी ते बंद केलं, कधी डिसॉल्व्ह केलं म्हणजे त्यांचं जे बिझनेस होतं, द रेड लीग हेडेडचं जे होतं ते कधी बंद झालं? म्हणजे मिस्टर विल्सननी जॉइन केल्यानंतर किती दिवसात झालं ते? एंड कधी झालं? कधी संपलं? तर काय आहे त्याचं उत्तर मुलांनो आफ्टर 8 वीक्स म्हणजे 8 आठवड्यानंतर. आणि ते ग्रीन रंगाने दिलेलं आहे म्हणून आपण काय करूया ग्रीन रंगाची की प्रेस करूया आणि बघा आपलं उत्तर काय आहे? अगदी बरोबर आहे. अशा प्रकारे आपण ग्रीनद्वारे जे 5ही प्रश्नांची उत्तरं आहेत, ती अगदी बरोबर सोडवलेली आहेत आणि म्हणजे आपल्याला हे करताना खूप मज्जा पण आली आणि आपण बरोबर सोडवली आहेत. आता बघा त्याच्यानंतर काय करूया, आपण जी टेस्ट आहे, आता जी आपण ॲक्टिव्हिटी, एक्सप्लेनेशन वगैरे झालं, गेमद्वारे प्रश्न उत्तर सॉल्व्ह केली, तर त्या आधारे आपल्याला काय करायची आहे, एक छोटीशी टेस्ट द्यायची आहे. तर बघा पहिला प्रश्न काय आहे? बॉक्सेस इन द सेलर वर वर फुल ऑफ. तर जे सेलर म्हणजे तळगृहात जे बॉक्सेस ठेवले होते, ते कशाने फुल ऑफ होते? कशाने भरलेले होते? गोल्डनी होतं का? की सिल्वर, प्लॅटिनियम की ब्रॉन्झ? तर फुल ऑफ कशाने होते मुलांनो? फुल ऑफ आपलं उत्तर काय असेल? गोल्ड. आता बघूया दुसरा प्रश्न. व्हॉट वर्क डिड मिस्टर विल्सन डू? म्हणजे मिस्टर विल्सन हे कोणतं काम करायचे? रीड द डेली न्यूजपेपर ऑफिसमध्ये त्यांना न्यूजपेपर वाचायला ठेवलं होतं का? प्लेड विथ बॉयज मुलांसोबत खेळायचे का? क्लीन द ऑफिस ऑफिस क्लीन करायचे का? की कॉपीड आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिया की ब्रिटानियाचं जे एन्सायक्लोपीडिया होतं, ज्ञानकोश होतं, ते त्यांना कॉपी करायचं होतं, जसंचं तसं लिहायचं होतं. तर काय आहे उत्तर मुलांनो? व्हॉट वर्क डिड मिस्टर विल्सन डू? तर काय आहे त्याचं उत्तर? कॉपीड आउट द एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिया. तर हे उत्तर काय त्यांचं बरोबर आहे. आता बघा नेक्स्ट हाऊ डिड मिस्टर विल्सन वर्क? म्हणजे मिस्टर विल्सन जे ऑफिसमध्ये काम करायचे तर ते कशाप्रकारे करायचे? डेलिजंटली मेहनतीने करायचे, लेझिली आळसपणाने की स्मार्टली खूप म्हणजे छान करायचे असं हुशारीने करायचे, क्लमझली की म्हणजे कसंही. तर कसं करायचे मुलांना हाऊ डिड मिस्टर विल्सन वर्क? तर ते कसे काम करायचे? डेलिजेंटली. आता चौथा बघा द बँक हॅड बॉरोड अ ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ. जे बँक आहे, जी लंडनची जी बँक होती त्यांनी बॉरोड उधार घेतलेले होते. काय? ह्यूज क्वांटिटी ऑफ गोल्ड म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात गोल्ड उधार घेतलेले होते. तर कोणत्या बँकेकडून घेतले होते त्यांनी? द बँक ऑफ इंडिया, द बँक ऑफ इंग्लंड, द बँक ऑफ फ्रान्स की द बँक ऑफ जपान. तर काय वाचलं होतं आपण? त्यांनी कुठून बॉरोड केले होते? द बँक ऑफ फ्रान्स. म्हणून हे उत्तर काय आहे आपलं? बरोबर आहे. आता 5वा प्रश्न बघा. व्हेन डिड द होल बिझनेस कम टू ॲन एंड? म्हणजे जे रेड लीग हेडचं बिझनेस जे स्टार्ट होत झालं होतं, तर ते कधी संपलं? आफ्टर 2 वीक्स चालू झाल्यानंतर 2 आठवड्यात संपलं का? आफ्टर 8 वीक्स म्हणजे 8 आठवड्यानंतर संपलं का? मग हे इमिडिएटली आफ्टर इट स्टार्टेड म्हणजे जसं चालू झालं तसं संपलं का? की आफ्टर 3 वीक्स की 3 आठवड्यानंतर? तर कधी संपलं होतं? आफ्टर 8 वीक्स म्हणजे काम चालू झाल्यानंतर 8 आठवड्यानंतर ते त्यांनी ऑफिस बंद केलं होतं. तर अशा प्रकारे मुलांनो आपण 5ही प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह केलेली आहे आणि बघा टोटल क्वेश्चन होते 5 अटेम्प्ट क्वेश्चन आपण 5ही अटेम्प्ट केले आणि करेक्ट आपले 5ही बरोबर आहेत. अशा प्रकारे आपण ही टेस्ट सॉल्व्ह केलेली आहे. तर आता आपण याच्या पुढच्या टप्प्याकडे वळूया. म्हणजे या पाठाच्या आधारे आपल्याला काही क्वेश्चन आन्सर दिलेले आहेत, तर ते आपण काय करूया अभ्यासूया. तर बघा याच्यातला जो पहिला प्रश्न आहे तो सर्वप्रथम आपण वाचून घेऊ. काय आहे? व्हाय डिड मिस्टर विल्सन ॲक्सेप्टेड द जॉब? मिस्टर विल्सन यांनी ते जॉब का ॲक्सेप्ट केलं होतं? का केलं होतं मुलांनो? कारण त्यांना म्हणजे गुड पेमेंट मिळत होतं, छान पेमेंट होतं आणि काम कसं होतं? लाईट होतं. म्हणजे कुठलाही ताणतणाव नव्हतं, एकदम सिंपल काम होतं आणि कुठलं काम होतं त्याला? एन्सायक्लोपीडिया जसंच्या तसं त्यांना लिहून काढायचं होतं. टायमिंग 10 to
2 पर्यंत होतं, 2 वाजतापर्यंत होतं. तर ते त्यांना काम काय होतं, की काहीच कठीण नव्हतं आणि छान पेमेंट होतं. त्यामुळे त्यांनी काय केलं होतं, हे काम ॲक्सेप्ट केलं होतं. तर बघा काय आहे उत्तर बघूया. मिस्टर विल्सन ॲक्सेप्टेड मिस्टर विल्सन ॲक्सेप्टेड द जॉब ॲज द पे वॉज व्हेरी गुड. म्हणजे त्यांनी काय ॲक्सेप्ट केलं होतं? पे वॉज व्हेरी गुड म्हणजे त्यांना चांगलं पेमेंट होता. $4 प्रत्येक आठवड्याला मिळायचे अँड द वर्क वॉज लाईट आणि काम एकदम लाईट म्हणजे सोपं होतं. कुठलाही टेन्शन नव्हता, कुठलाही ताणतणाव नव्हता. फक्त त्यांना एन्सायक्लोपीडिया आहे, जे ज्ञानकोश आहे, ते जसंच्या तसं कॉपी करायची होती. बघा, व्हाय डिड मिस्टर विल्सन ॲक्सेप्टेड दिस जॉब? का बरं केलं होतं त्यांनी? मिस्टर विल्सन ॲक्सेप्टेड द जॉब ॲज द पे वॉज व्हेरी गुड. कारण त्यांना पेमेंट छान होता अँड द वर्क वॉज लाईट आणि काम सोपं होतं. काम काही असं हार्ड नव्हतं. म्हणून त्यांनी ते काय केलं? जॉब ॲक्सेप्ट केलं. आता दुसरा प्रश्न बघा. वुड यू लाइक टू डू सच अ जॉब? व्हाय? आता इथे विचारलंय की मिस्टर विल्सनला ज्या प्रकारे जॉब मिळालेलं होतं, की टायमिंग बरोबर होता, सॅलरी छान होती आणि काम काहीच नव्हतं असं. म्हणजे त्याच्यात क्रिएटिव्ह काही नव्हतं. जसं तसं छापायचं होतं. तर आपल्याला हा प्रश्न विचारलाय म्हणजे तुमच्यासाठी हा प्रश्न आहे. वुड यू लाइक टू डू सच अ जॉब? म्हणजे तुम्हाला असा प्रकार जॉब करायला आवडेल का? आणि तिथे विचारलंय का? की का बरं आवडेल? तर खरंच मुलांना तुम्हाला असं मिस्टर विल्सन सारखा जॉब करायला आवडेल का? तर काय असेल त्याचं उत्तर? म्हणजे तुम्हाला काय वाटते? मला तर वाटतं की नो. कारण ते करून ते जसं तसं छापून लिहिण्यात म्हणजे आपल्याला शिकण्यासारखं क्रिएटिव्ह असं काहीच नाही. आपण त्याच्यातून काहीच गेन करू शकत नाही किंवा नवीन काहीतरी शिकू शिकू शकत नाही. म्हणून मला तर तसं जॉब करायला आवडणार नाही. तुम्हाला आवडेल का? डेफिनेटली तुमचं उत्तर काय आहे मुलांनो? व्हेरी गुड. म्हणजे तुम्हाला पण असा आवडणार नाही. तर बघा काय दिलेलं आहे, की नो, खरंच नाही आवडणार. कारण क्रिएटिव्ह आणि नवीन असं एन्थुसियास्टिक किंवा आपल्याला काही असं शिकता येईल असं इथे काहीच नव्हतं. तर नो, नॉट ॲट ऑल म्हणजे कधीही नाही. ॲज इट इन्व्हॉल्व्स नो क्रिएटिव्हिटी. कारण तिथे काय कुठलीही क्रिएटिव्हिटी किंवा कुठलंही असं नवीन शिकण्यासारखं काहीही नव्हतं. म्हणून तसं जॉब करायला आवडणार नाही. बघा मुलांनो, आपला तिसरा प्रश्न काय आहे? सजेस्ट अ फ्यू वर्ड्स दॅट मे अपियर अंडर ए. म्हणजे आपल्याला असे वर्ड्स सांगायचे आहेत, की जे ए पासून स्टार्ट होतात आफ्टर आर्चरी म्हणजे इन अॅन एन्सायक्लोपीडिया. तर मिस्टर विल्सन यांचा आर्चरीपर्यंत काय झालं होतं, एन्सायक्लोपीडियातले शब्द ए पासून जे स्टार्ट होत होते, ते आर्चरीपर्यंत पोहोचले होते. म्हणजे ARC या सीरीजपर्यंत पोहोचले होते. तर आपल्याला ह्या सीरीजचे आर्चरी नंतर जे कुठले शब्द आले असते, हे काय करायचंय आपल्याला इथे सांगायचे. तर बघा आर्चरी आहे, तर बघा आर्किटेक्चर, परत कुठला आर्चिवर, आर्टिक हे या स्पेलिंग पासून म्हणजे या सीरीजमध्ये स्टार्ट होतात. तर बघा बघूया आपण आर्किटेक्चर आर्चरी इन अॅन एन्सायक्लोपीडिया. तर एन्सायक्लोपीडियामध्ये आर्चरी नंतर कुठले शब्द येतील? तर बघा त्याच सीरीजमधले हे शब्द आहेत. कुठला आहे? ARC आलेली आहे ही सीरीज आहे ARC. तर बघा आर्किटेक्चर, आर्किटेक्चर म्हणजे काय होतं? जो आराखडा करतो इमारतींचा वगैरे त्यांना आर्किटेक्चर म्हणतात. मग आर्चिव्ह करणे म्हणजे संग्रहित करणे एखादी गोष्ट किंवा एखादं कलेक्शन आपण त्याचा संग्रह करतो. बघा ARC या सीरीजपासून आहे. मग आहे आर्टिक. आर्टिक काय आहे मुलांना? हा एक आपला खंड आहे जे कुठल्या साऊथ पोलला आहे. म्हणजे तिथे तिथे नेहमी बर्फ असते. तर बघा हे काय आहे? आर्किटेक्चर, आर्चिव्ह आणि आर्टिक. तर हे काय आहे? या सीरीजमधले स्टार्ट होणारे शब्द आहे. ए पासून स्टार्ट होणारे आहेत आणि ARC या सीरीज त्याच्यानंतर आर्चरी नंतर हे शब्द तिथे येतील अकॉर्डिंग टू एन्सायक्लोपीडिया. आता बघा आपला चौथा प्रश्न आहे. व्हाय डिड मिस्टर होम्स थिंक द क्रिमिनल्स वुड ॲक्ट दॅट नाईट? म्हणजे व्हाय डिड मिस्टर होम्सला म्हणजे असं का बरं त्यांना त्यांच्या मनात असा विचार आला, की द क्रिमिनल वुड ॲक्ट दॅट नाईट. म्हणजे जे क्रिमिनल आहेत, जे गुन्हेगार आहेत, ते या रात्री आज काहीतरी चोरी वगैरे करतील किंवा ॲक्ट करतील म्हणजे कुठला गुन्हा करतील या रात्री असं त्यांना का बरं वाटलं? का बरं वाटलं असेल मुलांनो? कारण तुम्ही आठवा आपण एक्सप्लेनेशन करताना पाहिलं होतं, की त्या दिवशी जेव्हा विल्सन त्यांना भेटले ते त्या दिवशी फ्रायडे होता आणि सॅटर्डे, संडे हे बँकांना सुट्टी असते आणि सुट्टीच्या दिवशी त्यांना जे क्राईम करणं किंवा ते बँक लुटणं वगैरे ते काय होतं ईझी होतं. म्हणून त्यांनी मिस्टर होम्स यांना वाटलं, की ते आज रात्री इथे क्राईम होऊ शकते हा विचार त्यांच्या मनात आला. तर व्हाय डिड द मिस्टर होम्स थिंक द क्रिमिनल वुड ॲक्ट दॅट नाईट म्हणजे त्यांना मिस्टर होम्सला असं का वाटलं, की आजच्या रात्री हे इथे काहीतरी ॲक्ट होऊ शकते किंवा क्राईम होऊ शकते. का बरं वाटलं?
बघा, मिस्टर होम्स थॉट दॅट क्रिमिनल वुड ऍक्ट दॅट नाईट सिन्स इट वॉज फ्रायडे अँड द बँक विल बी क्लोज्ड ऑन सॅटर्डे अँड संडे. तर का का बरं वाटलं? मिस्टर होम्स थॉट दॅट म्हणजे त्यांनी विचार केला मिस्टर होम्सनी, क्रिमिनल्स वुड ऍक्ट ॲट नाईट म्हणजे आजच्या रात्री ते काय करू शकतात? क्राईम करू शकतात. सिन्स इट वॉज फ्रायडे म्हणजे काय आहे? कारण आज फ्रायडे आहे अँड द बँक विल बी क्लोज आणि पुढचे 2 दिवस काय राहील? बँक क्लोज राहील. कशामुळे? ऑन सॅटरडे अँड संडे. सॅटरडेला आणि संडेला बँक बंद असते आणि त्यांना चोरी करायला 2 दिवस हा इनफ टाईम मिळतो. म्हणून त्यांना वाटलं की आज फ्रायडेची रात्र आहे, तर आज इथे क्राईम होऊ शकतं. हेन्स द क्रिमिनल्स हॅड इनफ टाइम टू डू देअर जॉब आणि त्यामुळे फ्रायडेला जे क्रिमिनल्स आहेत, जे गुन्हेगार आहेत, त्यांना भरपूर असा वेळ मिळतो की त्यांना जे त्यांचं काम करायचं ते गोल्ड बॉक्सेस चोरायचे आहेत आणि त्यांना ते बँक लुटायची आहे, तर ही त्यांच्यासाठी त्यांना भरपूर वेळ फ्रायडेला मिळतो आणि सॅटर्डे, संडे सुद्धा. ऑन दिस डेज विदाउट एव्हरीबडी नोविंग इट आणि या दिवशी सुट्टी असल्यामुळे आजूबाजूला किंवा बँकेना सुट्टी असतं म्हणून कोणाला माहिती पडणार नाही आणि त्यांना बँक रॉबरी करायला काय बराचसा वेळ मिळेल. म्हणून मिस्टर विल्सन यांना वाटलं की आज फ्रायडे आहे त्यामुळे इथे ऍक्ट होऊ शकते, इथे रॉबरी होऊ शकते. व्हॉट डिड होम्स वॉन्ट टू सी म्हणजे होम्स यांना काय पाहायचं होतं? व्हॉट डिड होम्स वॉन्ट टू सी म्हणजे त्यांना काय बघायचं होतं? मिस्टर होम्सना काय बघायचं होतं? की त्यांना बघायचं होतं की जे मिस्टर विल्सन आहेत, तर त्यांच्या घरात त्यांनी त्यांच्या असिस्टंट विषयी ऐकलं होतं, की तो हाल्फ वेजेसवर काम करतो, अर्ध्या पगारात काम करतो आणि तो खूप सिन्सिअर वगैरे आहे. तर त्यामुळे त्यांना इच्छा होती, की म्हणजे तो कसा दिसतो आणि काय आहे हे त्यांना बघायचं होतं. बघा, होम्स वॉन्टेड टू सी द नीज ऑफ द विन्सन स्पॉल्डिंग ट्राउझर्स. त्यांना काय बघायचं होतं? मी सांगितलंय तुम्हाला, की हे जे विन्संट स्पॉल्डिंग होते हे विल्सनच्या कामात त्यांचे सहाय्यक असिस्टंट म्हणून काम करायचे आणि ते हाल्फ वेजेसवर काम करायचे. त्यांना अर्धीच सॅलरी मिळायची आणि बरेचदा ते काय करायचे, की त्यांचं सेलर आहे म्हणजे खालचं तळघर आहे तिथे सारखं-सारखं जायचे. तर त्याच्यामुळे मिस्टर होम्सना डाऊट आलं, की हे तळघरातच आहेत, तर नेमकं काय करतात? म्हणून त्यांना अशी इच्छा झाली, की ते व्हॉट डिड होम्स वॉन्ट टू सी म्हणजे त्यांना काय बघावसं वाटलं? होम होम्स वॉन्टेड टू सी द नीज ऑफ द विन्सेंट स्पॉल्डिंग्स ट्राउझर्स म्हणजे विन्सेंट स्पॉल्डिंगच्या ट्राउझर म्हणजे पॅन्टवरचे त्यांना काय बघायचे होते, की कुठले डागा दिसतात का, कुठले रिंकल्स दिसतात का, हे त्यांना पाहायचं होतं. होम्स वॉन्टेड टू सी म्हणजे त्यांना काय बघायचं होतं, द नीज ऑफ द विन्सेंट स्पॉल्डिंग ट्राउझर्स म्हणजे विन्सेंटचं जे ट्राउझर होतं, जे पॅन्ट होतं, त्याची जी नीज आहेत म्हणजे जे गुडघ्यावर काही डाग आहेत का किंवा काही आपल्याला बघायला मिळते का, हे त्यांना बघायचं होतं. व्हाय डिड होम्स बिकम सस्पिशियस? व्हाय डिड होम बिकम सस्पिशियस म्हणजे जे होम्स आहेत, शर्लॉक होम्स आहेत, ते सस्पिशियस म्हणजे त्यांना असं का असं वाटलं, की सस्पिशियस म्हणजे काहीतरी गुपित आहे, असं का बरं वाटलं त्यांना? तर बघा, होम्स बिकेम अ सस्पिशियस म्हणजे त्यांना असं डाउटफुल वाटलं बिकॉज मिस्टर विल्सन्स असिस्टंट म्हणजे मिस्टर विल्सनचे जे असिस्टंट होते स्पॉल्डिंग वर्क फॉर हाफ द वेजेस म्हणजे त्यांना आश्चर्य वाटलं, की तो फुल पगाराच्या जॉब न करता तो अर्ध्या पैशामध्ये जॉब का करतोय? असं कोणीही करत नाही, की हाफ सॅलरीमध्ये तो एवढाच मनापासून काम करतो आहे. तर हे त्यांना डाउटफुल होतं, सस्पिशियस होतं. तर व्हाय डिड होम्स बिकम अ सस्पिशियस का बरं त्यांना असं सस्पिशियस वाटलं? होम्स बिकम अ सस्पिशियस म्हणजे त्यांना थोडं डाऊट आला बिकॉज मिस्टर विल्सन्स असिस्टंट म्हणजे विल्सनचा जो असिस्टंट होता, तो सहाय्यक होता, वर्क फॉर हाफ द वेजेस म्हणजे अर्ध्या पगारामध्ये तो तिथे काम करायचं हे त्यांना सस्पिशियस वाटलं म्हणजे काहीतरी असं वेगळं वाटलं तिथे डाऊटफुल. हाऊ डिड द होम्स अनफोल्ड द क्राईम? आता जो क्राईम होता म्हणजे जो गुन्हा घडला त्यांनी त्यांनी अनफोल्ड म्हणजे त्यांनी त्यांनी बाहेर कसं आणलं ते अनफोल्ड कसं केलं? हाऊ डिड द होम्स अनफोल्ड द क्राईम? म्हणजे क्राईम इथे घडणार आहे किंवा क्राईम होत आहे हे त्यांनी उघड कसं केलं? अनफोल्ड करणे म्हणजे उघड बाहेर कसं आणलं? तर कसं आणलं त्याचं उत्तर बघूया आपण. युजिंग मिस्टर बघा त्यांनी काय केलं, युजिंग मिस्टर विल्सन्स डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट.
तर शर्लॉक होम्सनी काय केलं होतं, जेव्हा विल्सन यांच्याशी बोलले, मिस्टर विल्सन यांच्याशी बोलले, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं, की डिस्क्रिप्शन सांगितलं होतं, वर्णन सांगितलं होतं ऑफ हिज असिस्टंट. विल्सननी त्यांनी त्यांच्या असिस्टंटचं वर्णन सांगितलं होतं, की तो कसा दिसतो, त्याच्या चेहऱ्यावर किंवा त्याला केस नाही आहेत आणि तो थोडासा बुटकासा आहे आणि परत तो त्याच्या हाफ वेजेसवर काम करतो. तर हे वर्णन त्यांनी मिस्टर विल्सनच्या तोंडून ऐकलं होतं. ही फाउंड आउट दॅट असिस्टंट वॉज क्रिमिनल क्ले. आणि त्यांनी जे हे वर्णन आपलं त्यांच्याकडे जे काही गुन्ह्याचं काहीतरी असेल, तर ते वर्णन त्यांनी ते मॅच करून पाहिलं आणि त्यांना असं आढळलं, की ही फाउंड दॅट असिस्टंट वॉज अ क्रिमिनल क्ले. तर त्यांना असं आढळलं, की हा जो असिस्टंट आहे याचं जे वर्णन आहे, डिस्क्रिप्शन आहे, तो जो क्रिमिनल आहे म्हणजे जो गुन्हेगार आहे त्याचं नाव काय आहे? क्ले. तर या गुन्हेगाराची हे वर्णन काय होत आहे? मॅच होत आहे. असं त्यांना वाटलं जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा. ही इन्फर्ड फ्रॉम हिज हॅबिट ऑफ गोइंग इन द सेलर एव्हरी नाऊ अँड देन. आणि ही इन्फर्ड फ्रॉम हिज हॅबिट म्हणजे त्याची याची आगडी वेगळी. इन्फर्ड म्हणजे आगडी वेगळी, डिफरंट. ही इन्फर्ड फ्रॉम हिज हॅबिट ऑफ गोइंग टू द सेलर एव्हरी नाऊ अँड देन. आणि त्यांनी हे ऐकलं होतं, की त्यांचा जो असिस्टंट आहे त्यांना अशी एक घाणेरडी सवय आहे, की एव्हरी अँड नाऊ म्हणजे कुठल्याही वेळेस केव्हाही ते कुठे जातात, गोइंग टू सेलर म्हणजे ते घराचं जे ऑफिसचे जे तळघर आहे त्याच्यात ते सारखं जातात आपलं काम सोडून. दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनल टू सम अदर बिल्डिंग. आणि त्यांना वाटलं, की म्हणजे त्या तळघरातून ते काय करत आहेत, एक टनल खोदत आहेत. म्हणजे एक बोगदा खोदण्याचं काम सुरू आहे आणि ते कुठल्यातरी दुसऱ्या बिल्डिंगला किंवा दुसऱ्या घराला जाऊन ते टच होईल. वेन होम्स व्हिजिटेड द शॉप. मग मिस्टर शेरलॉक होम्स यांनी काय केलं, अनएक्सपेक्टपणे त्यांचं जे शॉप होतं, म्हणजे मिस्टर विल्सन यांचं जे दुकान होतं, पॉन ब्रोकर होते ते, त्यांच्या दुकानात त्यांनी काय केलं, व्हिजिट केलं म्हणजे भेट दिली. He beat upon the pavement with his stick to find out whether the sailor stretched out in front of behind. बघा, he beat upon the pavement. Pavement म्हणजे काय असतो? जो रस्ता असतो, फुटपाथचा रस्ता असतो. तर त्यांनी काय केलं, दुकानाच्या समोरचा जो फुटपाथचा रस्ता होता, he beat upon the pavement with his stick. त्यांनी त्याच्या स्टिक म्हणजे त्यांच्या हातात जी काठी होती, त्यांनी त्या फुटपाथच्या रस्त्यावर काय केलं, ती थोडीशी लिटल बिट अशी आदळली. टू फाइंड आउट वेदर म्हणजे त्यांना असं कळलं, द सेलर स्ट्रेस्ड आउट इन फ्रंट ऑफ ऑर बिहाइंड. तर त्यांना असं वाटलं, की जे सेलर आहे ते तळघर आहे ते काय इन फ्रंट ऑर बिहाइंड, ते एक तर समोर असावं, नाहीतर ते बिहाइंड म्हणजे घराच्या मागच्या बाजूला असावं. इट वॉज नॉट इन फ्रंट. जेव्हा त्यांनी ते काठी अशी स्टिक जेव्हा अशी आपटली तेव्हा त्याच्या लक्षात आलं, की इट वॉज नॉट इन फ्रंट, की तो जो सेलर आहे ते घराच्या समोरच्या बाजूला नाहीये. ऑब्झर्विंग द बँक ऑन अदर साइड ऑफ द हाऊस, ही गेस्ड व्हॉट द क्रिमिनल हॅड इन माइंड. मग त्यांना वाटलं, की समोर त्यांनी स्टिक ठोकून दिली. त्यांचं लक्षात आलं, की घराच्या इन फ्रंट म्हणजे घराच्या समोर हे तळघर नाहीये, तर ते घराच्या मागच्या बाजूला आहे. आणि मग त्यांनी काय केलं, की घराच्या मागच्या बाजूला जाऊन थोडासा फेरफटका मारला. तर तेव्हा शर्लॉक होमच्या लक्षात आलं, की ऑब्झर्विंग द बँक, त्यांना बँक दिसली आणि त्यांनी बँकेचं निरीक्षण केलं. तर बँक ऑन द अदर साइड, तर घराच्या मागच्या बाजूला काय होतं, बँक होतं. ऑफ द हाऊस म्हणजे घराच्या बाजूला अदर साइडला मागच्या बाजूला काय होतं, बँक होती. ही गेस्ड म्हणजे त्यांच्या असं लक्षात आलं, व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड. आणि त्यांच्या लक्षात आलं, की क्रिमिनलच्या माइंडमध्ये काय आहे. बघा, व्हेन क्ले अन्सर्ड द बेल. मग काय केलं, शर्लॉक होम्स होते हे अचानक कुठे गेले, त्यांच्या शॉपवर गेले. त्यांनी मिस्टर विल्सनची डोर बेल वाजवली आणि ते डोअर ओपन करायला कोण आलं, त्यांचा जो असिस्टंट होता स्पॉल्डिंग, तो बाहेर आला. व्हेन क्ले अन्सर्ड म्हणजे त्या स्पॉल्डिंगचंच नाव काय आहे, ओरिजिनल नाव क्ले आहे. त्यांनी त्याचं नाव बदलवलं होतं, स्पॉल्डिंग केलं होतं. तर व्हेन क्ले अन्सर्ड द बेल म्हणजे जेव्हा बेल वाजली आणि दरवाजा उघडायला कोण आलं, क्ले आला. क्ले म्हणजेच कोण, त्यांचा असिस्टंट स्पॉल्डिंग आला. द नीज ऑफ द ट्राउझर्स वर रिंकल्ड अँड स्टेन्ड विथ द कन्फर्म कन्फर्म्ड होमलेस सस्पिशियन दॅट ही वॉज द डिगिंग अ टनल. आणि जेव्हा त्या किंवा त्या असिस्टंटनी दरवाजा खोलला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की
की द नीज ऑफ द ट्राउझर्स, म्हणजे त्या स्पॉल्डिंग किंवा जे क्लेनी जे ट्राउझर घातलं होतं, जो पॅन्ट घातलेला होता, त्याची नीज म्हणजे पॅन्टचे जे गुडघे आहेत वर रिंकल, त्यांना असे रिंकल पडलेले आहेत, म्हणजे अशा लाईन्स पडलेल्या आहेत. अँड स्टेन, आणि त्याच्या ट्राउझर्सला म्हणजे पायाच्या गुडघ्याला काय लागलेले आहे, ट्राउझर्सला स्टेन म्हणजे मातीचे डाग सुद्धा लागले आहेत. विथ कन्फर्म, म्हणजे हे मिस्टर होम्स यांना कन्फर्म झालं की काहीतरी इथे खोदण्याचं काम चालू आहे. कन्फर्म होमलेस सस्पिशियन दॅट वॉज द डिगिंग अ टनल, म्हणजे त्यांच्या हे लक्षात आलं, त्यांचं सस्पिशियस माइंड म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की इथे काय केलेलं आहे की म्हणजे तळघरात जाऊन तिथे टनल म्हणजे एक बोगदा खोदण्याचं काम चालू आहे. आणि तो बोगदा कुठे जाऊन मिळतो, तो बँकेचा जो सेलर आहे, तळघर आहे, तिथपर्यंत तो बोगदा खोदण्याचं काम चालू झाले म्हणजे आहे. टेकिंग इन द अकाउंट ऑल द अबाव क्लूज, म्हणजे हे सगळे क्लूज म्हणजे हे सगळे सबूत, हे त्यांनी जे निरीक्षण केलं आणि त्याची जुळवाजुळव केली, तर टेकिंग इन टू द अकाउंट म्हणजे त्यांच्या लक्षात आलं द अबाव क्लूज विथ द हेल्प ऑफ अन इन्स्पेक्टर अँड 2 ऑफिसर्स होम्स कॉट द क्रिमिनल्स, हे त्यांच्या लक्षात आल्यावर होम्स यांनी काय केलं, जे होते ते अट ऑल द अबाव क्लूज विथ द हेल्प ऑफ द इन्स्पेक्टर, त्यांनी इन्स्पेक्टरची मदत घेतली अँड 2 ऑफिसर्स, आणि पोलीस इन्स्पेक्टरची मदत घेतली, 2 ऑफिसरची सुद्धा मदत घेतली, आणि होम्स कॉट द क्रिमिनल्स, आणि होम्स त्या गुन्हेगारांना पकडण्यात काय झाले, यशस्वी झाले. त्यांनी गुन्हेगारांना काय केलं, कॉट केलं म्हणजेच पकडलं. तर बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर हे आहे की त्यांना जो प्रश्न पडला होता, की म्हणजे त्यांना सस्पिशियस कशावरून डाऊट आला, तर आपण बघितलं की मिस्टर विल्सन डिस्क्रिप्शन ऑफ हिज असिस्टंट ही इज फाउंड आउट द असिस्टंट वॉज अ क्रिमिनल क्ले, की जे विल्सननी जे डिस्क्रिप्शन वर्णन केलं होतं, ते क्लेच्या डिस्क्रिप्शन वर्णनाशी मॅच होतं मिस्टर स्पॉल्डिंगचं. ही ही he inferred from his must be inferred habit of going into the cellar every now and then. त्यांना लक्षात आलं की तो जो त्यांचा असिस्टंट आहे तो नेहमी सारखं सारखं त्या तळघरात जातो. दॅट ही मस्ट बी डिगिंग अ टनल टू सम अदर बिल्डिंग, आणि त्यांना डाऊट आलं की तिथून टनलचं काम खोदण्याचं चालू करत असेल आणि ते जे टनल कुठल्या तरी दुसऱ्या बिल्डिंगला जाऊन मिळेल. वेन होम्स व्हिजिटेड द शॉप, जेव्हा होम्सनी दुकानाला भेट दिली, ही बिट अपॉन द पेवमेंट विथ स्टिक, त्यांनी तिथे पेवमेंट म्हणजे फुटपाथवर स्टिक असं काठीने मारून बघितलं, टू फाइंड आउट वेदर सेलर स्ट्रेस्ड आउट इन फ्रंट ऑर बिहाइंड, आणि त्यांच्यावरून लक्षात आलं की जे सेलर आहे ते समोरच्या बाजूला आहे की घराच्या मागच्या बाजूला. इट वॉज नॉट इन फ्रंट, त्यांच्या लक्षात आलं की हे जे सेलर आहे तळघर ते घराच्या समोर नाहीये. ऑब्झर्विंग द, मग त्यांनी आजूबाजूला पाहिलं तर त्यांच्या लक्षात आलं की ऑब्झर्विंग द बँक ऑन द अदर साइड ऑफ द हाऊस, घराच्या मागच्या बाजूला काय आहे, बँक आहे. ही गेस्ड व्हॉट द क्रिमिनल्स हॅड इन माइंड, त्यांच्या लक्षात आलं की क्रिमिनलच्या माइंडमध्ये काय आहे. वेन क्ले आन्सर्ड द बेल, जेव्हा मिस्टर होम्स, शर्लॉक होम्स त्यांच्या शॉपमध्ये गेले विल्सनच्या, तेव्हा डोअर कोणी ओपन केलं, ते त्यांच्या असिस्टंटनी ओपन केलं, आणि त्यांच्या अशा लक्षात आलं, त्यांनी ऑब्झर्वेशन केलं, द नीज ऑफ द ट्राउझर्स वर रिंकल्ड, म्हणजे जो असिस्टंट होता त्याच्या पॅन्टवर, नीजवर, गुडघ्यावर काय होतं, रिंकल होते, म्हणजे अशा लाईन्स पडलेल्या होत्या, अँड स्टेन, आणि मातीचे डाग होते. विच कन्फर्म होम सस्पिशियस दॅट ही वॉज डिगिंग अ टनल, त्यांचं सस्पिशियस, त्यांना असं वाटलं की हा टनल म्हणजे बोगदा खोदत आहे. टेकिंग इन टू द अकाउंट ऑफ द अबाव क्लूज, म्हणजे या क्लूज, या सबूतमुळे काय झालं, विथ द हेल्प ऑफ द इन्स्पेक्टर, त्यांनी इन्स्पेक्टरची मदत घेतली आणि 2 ऑफिसरची मदत घेतली, अँड होमलेस कॉट द क्रिमिनल्स, आणि गुन्हेगारांना पकडण्यात ते काय झाले, यशस्वी झाले. अशा प्रकारे आपण हे प्रश्नाचं उत्तर बघितलं. आता 8वा प्रश्न आहे तो आपण बघूया. व्हाय वॉज फ्लीट स्ट्रीट फुल ऑफ रेड हेडेड पीपल, म्हणजे फ्लीट स्ट्रीट ही जी इमारत होती, जो काही हा एरिया होता, जिथे जॉब करण्यासाठी म्हणजे जाहिरात दिली होती की ज्यांना जॉब करायचंय, ज्यांचे लाल केस आहेत, रेड हेडेड मेन आहेत, त्यांनी इथे येऊन भेटायचं. तर व्हाय वॉज फिल्ड स्ट्रीट फुल ऑफ रेड हेडेड पीपल, म्हणजे फिल्ड स्ट्रीट ही जी जागा आहे किंवा हे प्लेस आहे, ते का बरं रेड हेडेड पीपलनी म्हणजे लोकांनी संपूर्ण भरलेलं होतं. फिल्ड स्ट्रीट वॉज अ फुल ऑफ रेड हेडेड पीपल, म्हणजे का म्हणजे त्या लोकांनी भरलेलं होतं, बिकॉज त्याचं कारण सांगितलंय. मिस्टर होपकिन्स हॅज फाउंडेड द फेमस रेड हेडेड लीग. तर मिस्टर होपकिन्स यांनी काय केलं होतं, जे मिलियनियर आहेत अमेरिकेचे, तर मिस्टर होपकिन्स यांनी काय केलं होतं, हॅज फाउंडेड द फेमस रेड हेडेड लीग.
मिस्टर हॉपकिन्स यांनी अ, फिल स्ट्रीटमध्ये काय केली होती, म्हणजे एक रेड हेडेड लीग स्थापना केलेली होती. फेमस रेड हेडेड लीग टू हेल्प ऑल द रेड हेडेड पीपल. आणि ही जी लीग होती, ही संघटना होती, ही काय करणार होती, टू हेल्प ऑल द रेड हेडेड पीपल. म्हणजे लाल रंगाचे जे केस आहेत, जे लोकं आहेत, त्या लोकांना मदत करण्यासाठी रेड हेडेड लीग जी लीग आहे ती ओपन करण्यात आली. व्हाय वॉज द फिल स्ट्रीट फुल ऑफ रेड हेडेड पीपल? म्हणजे फिल स्ट्रीट आहे, ही जागा रेड हेडेड लोकांनी का भरलेली होती? म्हणजे का अशी फुल अप होती? फिल स्ट्रीट वॉज अ फुल ऑफ रेड हेडेड पीपल. म्हणजे फिल स्ट्रीट काय आहे, की हे जी म्हणजे जे ॲड्रेस दिलं होतं 7 फिल स्ट्रीट आपण पाहिलेलं होतं. तर ब्रिटनमधलं ही एक महत्त्वाची फेमस जागा आहे. तर वॉज फुल ऑफ रेड हेडेड पीपल, म्हणजे तिथे पूर्ण लाल रंगाचे केस असलेले लोकं होते. बिकॉज मिस्टर हॉपकिन्स हॅज फाउंडेड, मिस्टर हॉपकिन्स आहेत जे मिलेनियर आहेत, त्यांनी ही जी लीग स्थापना केली होती, द फेमस रेड हेडेड लीग, यांनी या संस्थेची स्थापना केली होती, संघटनेची. आणि ही संस्था काय करणार होती, टू हेल्प ऑल द रेड हेडेड पीपल. म्हणजे ज्या लोकांची लाल रंगाची केस आहेत त्यांना मदत करण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली होती. आणि तिथे ऍड सुद्धा होती, की ज्यांना तिथे वॅकन्सी आहे जॉबची, आणि तिथे रेड हेडेड पीपलच काय करू शकतात, अप्लाय करू शकतात. त्यामुळे रेड हेडेड ज्यांचे केस आहेत ते लोक तिथे सुद्धा जमले होते. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिक्शनरी अँड एनसायक्लोपीडिया? आता डिक्शनरी आणि एनसायक्लोपीडिया म्हणजे काय अर्थ आहे? तर एनसायक्लोपीडिया म्हणजे काय असतो, विश्वकोश, ज्ञानकोश असतो. आणि डिक्शनरीमध्ये काय असतात, जे आपले शब्द असतात ए टू झेड पर्यंत अल्फाबेटिकली त्याचे मीनिंग असतात, त्याचे प्रोनाउन्सिएशन असतात. तर एनसायक्लोपीडियामध्ये जरा त्याची डेफिनेशन असते, परिभाषा असते, वेगवेगळ्या भाषेत त्याला काय म्हणतात, हे सगळं डिटेलमध्ये माहिती दिलेली असते. आणि डिक्शनरीमध्ये काय असते, इंग्रजीतले जे शब्द आहेत ते हिंदी, मराठीमध्ये त्याचे अर्थ दिलेले असतात आणि त्याला दुसरे अजून कुठले शब्द आहेत हे दिलेले असतात. तर म्हणजे एनसायक्लोपीडिया थोडं डीपली डिस्क्रिप्शन असतो त्याच्यात. तर व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिक्शनरी अँड एनसायक्लोपीडिया? तर डिक्शनरी आणि एनसायक्लोपीडिया म्हणजे विश्वकोश याच्यातला ज्ञानकोश याच्यात अर्थ म्हणजे फरक काय आहे, डिफरन्स काय आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर काय आहे, अ डिक्शनरी गिव्स अ लिस्ट ऑफ वर्ड्स ऑफ अ लँग्वेज इन अल्फाबेटिकली. म्हणजे डिक्शनरी काय आहे, गिव्स अ लिस्ट, आपल्याला अशी एक लिस्ट, एक अशी यादी देते, ऑफ द वर्ड्स ऑफ लँग्वेज अल्फाबेटिकली, जी भाषा आहे आपली, जसं इंग्रजी भाषा आहे, तर अल्फाबेटिकली ए पासून येणारे पूर्ण शब्द, बी पासून तर ए पासून झेड पर्यंत जेवढेही शब्द येतात वेगवेगळे, तर त्याचं अल्फाबेटिकली ती यादी दिलेली असते शब्दांची आणि त्याचे अर्थ सुद्धा दिलेले असतात. अल्फाबेटिकली ऑर्डर अँड गिव्स देअर मीनिंग, आणि त्याचे शब्द दिलेले असतात आणि त्याचे अर्थ, शब्दांचे अर्थ दिलेले असतात. वेअर ॲज अॅन एनसायक्लोपीडिया, आणि त्याच्या बदल्यात जो एनसायक्लोपीडिया आहे, म्हणजे जो शब्दकोश आहे, विश्वकोश आहे, गिव्स इन्फॉर्मेशन, म्हणजे तो आपल्याला माहिती देतो अबाउट डिफरंट एरियाज ऑफ नॉलेज. म्हणजे डिफरंट एरियाज, वेगवेगळ्या एरियाजमध्ये, वेगवेगळ्या भागात कुठले शब्द बोलले जातात, काय त्याची परिभाषा, काय त्याची संज्ञा आहे. तर त्याचं डिफरंट एरियाजला जे नॉलेज आहे ते डीपली असं तिथे सांगितलेलं जातं. युजुअली अरेंज्ड इन अल्फाबेटिकली ऑर्डर. तर डिक्शनरी ही जी अशी बुक असते, की त्याच्यात अल्फाबेटिकली, जसं इंग्रजी लँग्वेज आहे, तर त्याची ए पासून झेड पर्यंत जेवढेही शब्द असतात त्याचे ए, बी, सी, डी असं अल्फाबेटिकली ते अरेंज केलं असतं आणि त्याचं मीनिंग सुद्धा तिथे दिलेलं असतं. व्हेअरएज, आणि त्याचप्रमाणे अॅन एन्सायक्लोपीडिया म्हणजे जे शब्दकोश आहे, ज्ञानकोश आहे, गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट डिफरंट एरियाज, म्हणजे आपल्याला ज्या वेगवेगळ्या एरियाज, वेगवेगळ्या भागात ज्या भाषा बोलल्या जातात किंवा शब्द बोलले जातात, त्याचे अर्थ काय आहे, त्याची डेफिनेशन काय आहे, कुठल्या अर्थाने केलेलं आहे, हे डिटेलमध्ये दिलेले असते. एरियाज ऑफ नॉलेज, वेगवेगळ्या एरियाच्या वेगवेगळ्या भाषा, म्हणजे कुठे काय बोललं जाते त्याचं नॉलेज दिलेलं जाते, ज्ञान असते त्याच्यात. युजुअली अरेंज इन अल्फाबेटिकली ऑर्डर, आणि हे पण अल्फाबेटिकली ऑर्डरनी लावलं असते, म्हणजे ए टू झेड पर्यंत हे असं लावलेलं असते. तर अशा प्रकारे मुलांनो, आपण जे प्रश्नांची उत्तरं आहेत हे सुद्धा सॉल्व्ह केलेली आहेत. आणि द रेड हेडेड लीग हे काय झालेलं आहे, आपलं जे चॅप्टर आहे ते कंप्लीट झालेलं आहे. आपण एक्सप्लेनेशन, ॲक्टिव्हिटी, गेम आणि टेस्टद्वारे प्रश्नांची उत्तरं सोडवलेली आहेत. आणि क्वेश्चन आन्सर थ्रू पण काय केलेलं आहे, आपण लाँग क्वेश्चन आन्सर काय केलेलं आहेत, सोडवलेलं आहेत. आणि अशा प्रकारे आपण कोनान डॉयल यांचं लिहिलेलं आपलं द रेड हेडेड लीग
ही जी क्रिमिनल फिक्शन जी स्टोरी आहे आणि ज्याचं जे मेन कॅरेक्टर होतं मिस्टर विल्सन यांची स्टोरी होती आणि मिस्टर विल्सन यांच्यासोबत जो फ्रॉड झाला किंवा त्यांच्यासोबत जे असं प्रँक झालं आणि त्यांना जे प्रश्न पडले, तर ते प्रश्न सोडवायला मिसेस शेरलॉक होम्स यांनी मदत केली आणि त्याच्याद्वारे म्हणजे बँकेमध्ये एक रॉबरी होणार होती, खूप मोठी गोल्डची चोरी होणार होती. ते क्राईमसुद्धा त्यांनी जे क्रिमिनल आहेत ते रंगेहात पकडले आणि अशा प्रकारे ती मिस्ट्री त्यांनी सॉल्व्ह केली. तर तुम्ही एन्जॉय केली असेल ही स्टोरी. आता आपण भेटूया मुलांनो, आपण पुढच्या युनिटमध्ये, युनिट नंबर 4 मध्ये. तेव्हापर्यंत धन्यवाद आणि थँक